ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. प्रबोधिनी एकादशी व्रतकथा. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुला मुक्ती देणाऱ्या प्रबोधिनी एकादशी संबंधी नारद आणि ब्रह्मदेवांमध्ये झालेला संवाद ऐकवतो. एकदा नारद मुनींनी ब्रह्मदेवास विचारले, हे पिता, प्रबोधिनी एकादशीच्या व्रताने काय फळ असते? आपण कृपा करून हे सर्व मला विस्तारपूर्वक सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, जी वस्तू त्रिलोकात मिळणे दुर्लभ आहे ती वस्तू देखील कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते. या व्रताच्या प्रभावाने पूर्वजन्मी केलेली अनेक दुष्कर्मे क्षणभरातच नष्ट होऊन जातात. हे पुत्रा, जे मनुष्य श्रद्धापूर्वक या दिवशी थोडे देखील पुण्य करतात, त्यांचे ते पुण्य पर्वतासमान अटळ होऊन जाते. त्यांचे पितृगण विष्णू लोकात जातात. हे पुत्रा, ब्रह्महत्या वगैरे महान पाप देखील प्रबोधिनी एकादशीच्या रात्री जागरण केल्याने नष्ट होऊन जातात. हे नारद, मनुष्याने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्तिक महिन्याच्या प्रबोधिनी एकादशीचे व्रत अवश्य केले पाहिजे. जो मनुष्य या एकादशीचे व्रत करतो तो धनवान, योगी, तपस्वी आणि इंद्रियजित होतो. कारण भगवान विष्णू ना हे व्रत अत्यंत प्रिय आहे. या एकादशीच्या दिवशी जे लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी दान, तप, हवन, यज्ञ, भगवान नाम जप परम यज्ञ आहे. हा यज्ञ म्हणजे यज्ञाना जपयज्ञोस्मी. यज्ञात जपयज्ञ म्हणजे स्वरूप आहे श्रीमद भगवद्गीतेचे. इत्यादी जे करतात त्यांना अक्षय पुण्य मिळते. म्हणून हे नारद, तुम्ही देखील विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारद, या दिवशी मनुष्याने ब्रह्म मुहूर्तावर उठून व्रताचा संकल्प करून आणि पूजा केली पाहिजे. त्या रात्री भगवंताजवळ भजन, नृत्य, कथा, कीर्तन करीत रात्र व्यतीत केली पाहिजे. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी फुले, अगरबत्ती, धूप इत्यादी भगवंताची आराधना केली पाहिजे. भगवंताला अर्घ्य दिले पाहिजे. त्याचे फळ, तीर्थ आणि दान इत्यादीपेक्षाही करोडपटीने जास्त असते. जे भगवंताची गुलाबाच्या फुलांनी, बकुळ आणि अशोकाच्या फुलांनी, पांढऱ्या व लाल कण्हेरच्या फुलांनी, दुर्वादलांनी, शमीपत्रांनी, चाफ्याच्या फुलांनी भगवान विष्णूंची पूजा करतात, ते जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतात. अशा प्रकारे रात्री भगवंताची पूजा करून प्रातःकाळी स्नानानंतर भगवंताची प्रार्थना करीत गुरुदेवाची पूजा केली पाहिजे. सदाचारी आणि पवित्र ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आपले व्रत सोडले पाहिजे. जे लोक चतुर्थ मास व्रतात एखाद्या वस्तूचा त्याग करतात त्यांनी या दिवसापासून पुन्हा ग्रहण केली पाहिजे. जे लोक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी विधीपूर्वक व्रत करतात त्यांना अत्यंत सुख मिळते व अखेरीस ते स्वर्गलोकी जातात. प्रबोधिनी एकादशी व्रतकथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.